तर 26 तारखेला मित्रांनो मुंबई उच्च न्यायालय भरतीचा पेपर होणार आहे 26 एप्रिलला. तर त्यासाठी बघा आता बोटावर मोजण्याजोगे दिवस बाकी आहेत पहा. आता कमी वेळेमध्ये आता जो या ठिकाणी टेक्निकली आणि एकदम असा नियोजन पद्धतीने अभ्यास करेल त्यालाच या ठिकाणी पोस्ट भेटणार आहे पहा. बरोबर आहे की नाही? कसा आहे अभ्यास करून उपयोग होणार नाही. त्यासाठी बघा योग्य डायरेक्शनने अभ्यास करण्यासाठी आणि कमी वेळेमध्ये अभ्यास करण्यासाठी आपण फास्ट रिव्हिजन बघा, फास्ट रिव्हिजनसाठी पी-डी-एफ तयार केलेली आहे बघा. यामध्ये महत्त्वाच्या चालू घडामोडी त्याचसोबत जे काही लोकलची माहिती असेल ती सगळी आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे ₹249 मध्ये पहा. बरोबर. शिपाई, हमाल, लिपिक या सगळ्या पदासाठी उपयुक्त असणारे चालकसाठी सुद्धा मित्रांनो, तर लवकरात लवकर सगळ्यांनी पी-डी-एफ घ्यायची मित्रांनो, कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी बघा. ₹249 आपण बघा साधं चिकन जरी घेतलं तरी पण खर्च होतात पहा. बरोबर आहे की नाही? चिकनसुद्धा ₹260 किलो आहे पहा. समजायचं आपण चिकन खाल्लं. चला जास्त काही सांगत नाही. ज्याला खरोखर घ्यायचे असतील त्यांनी मला जो काही पिवळ्या पट्टीवर आपला नंबर आहे 9325230840 या नंबरला बघा ₹249 सेंड करा आणि त्याच नंबरला मित्रांनो त्याचा स्क्रीनशॉट पाठवा पहा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये पाठवून देईल. आणि बघा हॉल तिकीट संदर्भामध्ये अपडेट आणि इतर महत्त्वाच्या पी-डी-एफ आणि चालू घडामोडी रोजच्या रोज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरतीसाठी एक WhatsApp ग्रुप तयार केलेला आहे पहा. त्यावरती तुम्ही क्लिक करा त्या ग्रुपवर. तो ग्रुप जॉइन करा बघा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या ग्रुपची लिंक आपण टाकलेली आहे. तो जॉइन करून घ्या. आणि आपला प्रत्येक प्रश्नाला या ठिकाणी 3 सेकंदाचा वेळ मिळणार आहे. पहिला प्रश्न आहे मित्रांनो, अंडर 19 क्रिकेट विश्वकप कोणत्या देशाने जिंकला? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. अंडर 19 क्रिकेट विश्वकप हा आपल्या भारताने जिंकलेला आहे पहा. लक्षात आलं भारताने. चला 2 नंबरचा प्रश्न आहे पहा. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाइप करायचं आहे पहा. व्हिडिओ पॉज करून आपल्याला आपल्याला कळलं आपले प्रश्न किती बरोबर येतात. प्रोजेक्ट चित्ता अंतर्गत डिसेंबर 2025 मध्ये कोणत्या देशामधून आपल्या भारतामध्ये 8 चित्ते आणण्यात आली होती? 8 चित्ते. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 बोत्सवाना. लक्षात ठेवा बोत्सवाना देशातून आणलेले आहेत. नेक्स्ट आहे मित्रांनो, कृषीसाठी एआय धोरण लागू करणारं देशातील पहिलं राज्य कोणतं आहे पहा. शेतीसाठी किंवा कृषीसाठी एआय धोरण. तर हे आपलं महाराष्ट्र राज्याचे मित्रांनो खूप महत्त्वाचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्य. साहित्य अकादमीने इंग्रजी भाषेसाठी बाल साहित्य पुरस्कार 2025 कोणाला प्रदान केला? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. तर नितीन कुशलप्पा MP यांना मित्रांनो साहित्य अकादमीने इंग्रजी भाषेसाठीचा जो काही 2025चा बाल साहित्य पुरस्कार आहे हा यांना देण्यात आलेला आहे पहा. नितीन कुशलप्पा MT. स्टार मारून लिहून ठेवा सर्वांनी. नेक्स्ट मित्रांनो, टेस्ला कंपनीने भारतामधील पहिलं अनुभव केंद्र कोणत्या ठिकाणी स्थापन केलं आहे? तर मित्रांनो टेस्ला कंपनीने कुठं स्थापन केलं आहे? तर मुंबई या ठिकाणी. ऑप्शन क्रमांक 3 मुंबई या ठिकाणी. उत्तर टाईप करत चला मित्रांनो. बिहार राज्यामधील आणि देशातील सर्वात तरुण आमदार मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ कोणता आहे? तर अलीनगर. ऑप्शन क्रमांक 1 अलीनगर याचं बरोबर उत्तर आहे पहा. नेक्स्ट आहे, दरवर्षी आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? पर्वत दिवस. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 11 डिसेंबर. कधी? 11 डिसेंबर याचं बरोबर उत्तर आहे. पेटा इंडियाचा 2025 मधील सर्वोत्तम व्यक्ती असा पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? कोणाचा? पेटा इंडियाचा. तर रवीना टंडन. रवीना टंडनला मित्रांनो 2025चा पेटा इंडियाचा हा जो काही पुरस्कार आहे हा मिळालेला आहे पहा. भारतीय नौसेनेने कोणता नवा युद्धनौका आपल्या ताफ्यामध्ये समाविष्ट केली आहे? तर मित्रांनो द्या उत्तर. महत्त्वाचा प्रश्न आहे. INS महादेव. INS महादेव याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, ऑगस्ट 2025 मध्ये कोणत्या राज्य सरकारने 18 वरील व्यक्तींना नवा आधार कार्ड जारी करण्यास बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे? तर मित्रांनो कोणत्या राज्य सरकारने याच्यावर बंदी घातलेली आहे? त्याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 1 आसाम राज्याने याचे बरोबर उत्तर आहे पहा. ऑक्टोबर 2025 मध्ये लेहमध्ये झालेल्या हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी कोणती समिती स्थापन करण्यात आली? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. कोणती समिती या ठिकाणी स्थापन करण्यात आली? तर मित्रांनो लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 4 BS चव्हाण समिती स्थापन केली होती पहा. बीजिंगमधील चीन येथील भारतीय दूतावासामध्ये कोणाच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं? मित्रांनो कोणाच्या पुतळ्याचं या ठिकाणी अनावरण करण्यात आलं आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 रवींद्रनाथ टागोर. रवींद्रनाथ टागोर. महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री शहरी कोण आहेत? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. योगेश कदम मित्रांनो आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर पहा. जर या ठिकाणी खरोखर या ठिकाणी तुमचं सिलेक्शन व्हावं वाटत असेल तर तुम्ही
हॉल तिकीट येण्याची अजिबात वाट पाहू नका. कारण की जो हॉल तिकीट येण्याची वाट पाहतो, तो फक्त फॉर्म भरण्यापुरताच मर्यादित असतो. तर मित्रांनो, तुम्ही बघा आत्तापासून जर या ठिकाणी अभ्यास केला, तरच तुम्हाला या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये फायदा होणार आहे. कारण की कॉम्पिटिशन भरपूर असणार आहे आणि या कॉम्पिटिशनमध्ये आपल्याला टिकायचं असेल, तर लवकरात लवकर आपल्याला पी-डी-एफ घ्यावे लागणार आहेत पहा. म्हणजे अभ्यास करावा लागणार आहे पहा. तर बघा या ठिकाणी लिपिक आणि शिपाई पदासाठी बघा आपल्याकडे 10,000 प्रश्नांच्या पी-डी-एफ असणार आहेत पहा. या पी-डी-एफमध्ये तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत. तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, ₹249 ला पी-डी-एफ असणार आहेत. कारण की बघा आता आपल्याकडे वेळ आहे बघा, कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी बघा आपल्याला या ठिकाणी टेक्निकली अभ्यास करणं खूप गरजेचं आहे पहा. कोणत्या प्रकारे प्रश्न येतात, कसे प्रश्न येतात, हे सगळं बघा आपण सिलेबसनुसार एकूण 10,000 प्रश्न तयार केलेले आहेत मित्रांनो. हे प्रश्न तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत पहा. पी-डी-एफ घ्यायची असेल तर आत्ताच घ्या मित्रांनो. कारण की एकदा वेळ निघून गेली की आपल्याला काहीच करता येणार नाही. म्हणजे या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त रिव्हिजन आपली होईल. जितकी जास्त रिव्हिजन होईल, तितका जास्त आपला स्कोर येईल आणि तितकं आपलं फायनल लिस्टला नाव येईल पहा. त्यामुळे लवकरात लवकर पी-डी-एफ घ्यायच्यात आपल्याला 10,000 प्रश्नांच्या पी-डी-एफ या ठिकाणी असणार आहेत ₹249 ला पहा. तुम्हाला काय करायचं आहे बघा 9325230840 या नंबरला बघा ₹249 या ठिकाणी फोनपे किंवा Google पे करायचं आहे किंवा हा जो काही क्यूआर दिसतोय, या क्यूआरला सुद्धा तुम्ही स्कॅन करून पैसे पाठवू शकता आणि याच नंबरला तुम्हाला WhatsAppला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे पहा. स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर तुम्हाला मी 1 मिनिटामध्ये सर्व पी-डी-एफ पाठवून देईल आणि लगेचच्या लगे आपल्याला त्या पी-डी-एफवरती तुटून पडायचं आणि लगेच अभ्यास चालू करायचा आहे पहा. जेवढा जास्त वेळ होईल बघा, तेवढा जास्त आपला अभ्यास कमी होईल. त्यामुळे लवकरात लवकर घ्या पहा. आपल्याकडे आता वेळ आहे बघा. वेळेचा सदुपयोग करायचा बघा. नंतरून पी-डी-एफ घ्या. तुम्ही जितका उशीर कराल तितका जास्त रिव्हिजन तुमच्या कमी होणार. तुम्हाला यामध्ये चालू घडामोडी सुद्धा मिळणार एका वर्षाच्या. त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी सगळ्या पी-डी-एफ घेऊन टाका मित्रांनो. जास्त काही सांगत नाही. कारण की आपल्याला व्हिडिओ पण पुढे कंटिन्यू करायचा आहे बघा. ₹249 काहीच नाहीत. कुठं पण गेलो तर आपले असेच खर्च होऊन जातात. त्यामुळे लवकरात लवकर घ्या मित्रांनो. ₹249 ला तुम्हाला या ठिकाणी 10,000 प्रश्नांचे पी-डी-एफ मिळून जातील. नेक्स्ट पहा 31वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव 10 ते 14 डिसेंबर 2025 दरम्यान कोणत्या ठिकाणी आयोजित केला होता? तर मित्रांनो हा कोणत्या ठिकाणी केला होता? तर पुण्यामध्ये केला होता पहा. लक्षात ठेवा पुणे. नेक्स्ट पहा खालीलपैकी कोणत्या राज्याने राज्याच्या विधानसभेमध्ये सर्व धर्मासाठी बहुपत्नीवर बंदी घालणारे विधेयक डिसेंबर 2025 मध्ये मंजूर केलं? तर मित्रांनो आसाम याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 आसाम. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे पहा 10 डिसेंबर 2025च्या जागतिक मानवी हक्काची थीम काय होती? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. तर आपण मागील 6 महिन्याचे करंट अफेअर सुद्धा या ठिकाणी कव्हर करत आहोत. सर्वांनी लक्ष देऊन पहा. व्हिडिओ आवडल्यास नक्की एक व्हिडिओला एक लाईक करा. लाईक केल्यावर कळतं की माझी मेहनत 100% काम करते. तर मानवी हक्क आपल्या दैनंदिन जीवनावश्यक गोष्टी याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो हरिमऊ शक्ती 2025 हा लष्करी सराव हा कोणत्या 2 देशादरम्यान आयोजित केला जात आहे? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर येईल पहा हरिमऊ हा कोणत्या 2 देशामधला आहे? तर भारत आणि मलेशिया. ऑप्शन क्रमांक 4 भारत आणि मलेशिया याचं बरोबर उत्तर आहे पहा. ऑगस्ट 2025 मध्ये खालीलपैकी कोणत्या व्यक्तीची उपराष्ट्रपती निवड करण्यात आली आहे? तर मित्रांनो सी.पी. राधाकृष्ण. लक्षात ठेवा सी.पी. राधाकृष्ण याचं बरोबर उत्तर आहे पहा. ऑगस्ट 2025 मध्ये टाटा सन्सच्या संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर मित्रांनो कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर नोएल टाटा. समजलं? ऑप्शन क्रमांक 3 नोएल टाटा याचं बरोबर उत्तर आहे पहा. प्रेस सेवा पोर्टल काय प्रश्न आहे मित्रांनो? प्रेस सेवा पोर्टल कोणी सुरू केलं आहे? तर मित्रांनो प्रेस सेवा पोर्टल हे ऑप्शन क्रमांक 3 प्रेस रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया यांनी हे सुरू केलं आहे. नेक्स्ट आहे दादासाहेब फाळके पुरस्कार 2025 कोणाला देण्यात आला आहे? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 मोहनलाल. लक्षात ठेवा मोहनलाल याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे 7 नोव्हेंबर 2025 रोजी वंदे मातरम या गीताला किती वर्ष पूर्ण झाली? तर 150 वर्ष मित्रांनो लक्षात ठेवा 150 वर्ष वंदे मातरम या गीताला कंप्लीट झाली पहा 7 नोव्हेंबरला. किती 150 वर्ष. नेक्स्ट आहे पहा कोणत्या राज्यामध्ये देशातील पहिलं न्यायालयीन शहर बांधलं जाणार आहे? चला द्या उत्तर. कोणत्या राज्यामधलं पहिलं न्यायालयीन शहर बांधलं जाणार आहे? तर केरळ मित्रांनो आपलं याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 केरळ. भारतीय महिला कबड्डी संघाने विश्वचषकामध्ये कोणत्या देशाचा पराभव करून विजेतेपद पटकवलं आहे? महिला कबड्डी संघाने विचारलं मित्रांनो तर चायनीज तेपई. ऑप्शन क्रमांक 3 चायनीज तेपई आपलं योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो 24 नोव्हेंबर 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य सरन्यायाधीश म्हणून
सूर्यकांत यांना कोणी या ठिकाणी शपथ दिली? बघा, शपथ कोणी दिली असं विचारलंय. तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शपथ दिली. पहा, चित्रपट सृष्टीमधील सर्व गुण संपन्न असलेला अभिनेता धर्मेंद्र वयाच्या कितव्या वर्षी कालवश झाला? बघा, धर्मेंद्रचा मृत्यू कधी झाला या ठिकाणी विचारलंय. तर कितव्या वर्षी? 89 वर्ष या ठिकाणी धर्मेंद्र जागलेला आहे. पहा किती, 89 वर्ष. डिसेंबर 2025 मध्ये फ्री वायफाय सेवा देणारी पहिली महानगरपालिका कोणती ठरली आहे? तर मित्रांनो, मीरा भाईंदर महानगरपालिका ठरलेली. पहा कोणती? मीरा भाईंदर. द 11th आवर हे पुस्तक डिसेंबर 25 मध्ये प्रकाशित झालं. ते पुस्तक कोणाचं आहे? द 11th आवर. तर मित्रांनो, हे सलमान रश्दीचं पुस्तक आहे. ऑप्शन क्रमांक 3 सलमान रश्दीचं पुस्तक आहे. पहा, 10 डिसेंबर 2025 रोजी सातारा जिल्ह्यामधील महाबळेश्वरमधील राजभवनाचं नाव बदलून कोणतं ठेवण्यात आलं आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवा, लोकभवन. ऑप्शन क्रमांक 4 लोकभवन याचं योग्य उत्तर आहे. पहा, नेक्स्ट आहे, महाराष्ट्र मंत्रिमंडळाने 11 डिसेंबर 2025 रोजी खालीलपैकी कोणत्या पदांना लोकायुक्त कक्षेत आणलं आहे? तर मंत्री याचं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 1 मंत्री. नेक्स्ट आहे पहा, 12 डिसेंबर 2025 रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते अंदमानामधील टिंबटिंब येथे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुतळ्याचं अनावरण केलं आहे. तर मित्रांनो, बिया डोनबाद याचं बरोबर उत्तर आहे. पहा, लक्षात ठेवायचं आहे, बिया डोनबाद याचं बरोबर उत्तर आहे. नेक्स्ट आहे पहा मित्रांनो, डिसेंबर 2025 मध्ये बहुचर्चित आलेलं लोकायुक्त सुधारणा विधेयकासाठी खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने उपोषण केलं होतं? कोणी केलं होतं मित्रांनो? तर अण्णा हजारे. लक्षात ठेवा मित्रांनो, अण्णा हजारेंनी काय केलं होतं? उपोषण केलं होतं. ऑप्शन क्रमांक 4 डिसेंबरमध्ये केलं होतं. पहा, पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, फिडे महिला ग्रँड स्विम 2025चा किताब कोणी जिंकला आहे? तर हा किताब मित्रांनो कोणी जिंकलेला आहे? तर वैशाली रमेश बाबू. ऑप्शन क्रमांक 2 वैशाली रमेश बाबूने जिंकला. पहा, सप्टेंबर 2025 मध्ये भारताच्या कोणत्या माजी पंतप्रधानांना मरणोत्तर पी.व्ही. नरसिंहराव पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे? तर डॉक्टर मनमोहन सिंग. मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 4 डॉक्टर मनमोहन सिंग. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, अग्नी हे कोणत्या संस्थेने विकसित केलेलं अणुसक्षम जमिनीवर मारा करणारं आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे? पहा, अग्नी 5. तर मित्रांनो DRDO. लक्षात ठेवायचं आपल्याला, DRDO याचं काय? पहा बरोबर उत्तर आहे. महाराष्ट्र राज्यामधील एकूण किती गावे इंटेलिजंट करण्याची योजना आखण्यात आली? पहा, ती योजना चालू आहेत आपल्या 3500 गावे याचं बरोबर उत्तर आहे. पहा, लक्षात ठेवायचं 3500 गावे. 37 नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो, पहिली ज्ञान भारतम आंतरराष्ट्रीय परिषद कोठे आयोजित केली जात आहे? तर बघा, नवी दिल्ली या ठिकाणी. ऑप्शन क्रमांक 1 आयोजित केली जात आहे. सप्टेंबर 2025 मध्ये फ्रान्स या देशाने नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? बघा, कोणाची नियुक्ती केली? फ्रान्सचे पंतप्रधान कोण आहेत? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 सेबॅस्टियन लेकॉर्नु याचं उत्तर आहे. पहा, लक्षात ठेवा त्यांचं नाव काय आहे? सेबॅस्टियन लेकॉर्नु. नेक्स्ट आहे पहा, भारतीय मानक ब्युरो म्हणजे BISचे महासंचालक कोण आहेत? तर संजय गर्ग. ऑप्शन क्रमांक 4 संजय गर्ग याचं बरोबर उत्तर आहे. पहा, ऑगस्ट 2025 मध्ये इराणी चषक स्पर्धा कोणत्या संघाने जिंकली आहे? तर मित्रांनो ही इराणी चषक कोणत्या संघाने जिंकली? तर विदर्भ संघ. ऑप्शन क्रमांक 4 विदर्भ संघाने जिंकली. पहा, कालमेघी चक्रवादळाचा कोणत्या देशावर परिणाम झाला आहे? कोणत्या देशावर झाला मित्रांनो? फिलिपिन्स या देशावर परिणाम झाला. कोणतं? कालमेघी. विश्व मराठी साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी भरलं होतं? स्टार मारून लिहून ठेवा. तर मित्रांनो नाशिकमध्ये भरलं होतं. कोणतं? विश्व मराठी साहित्य संमेलन. 2027 पासून 50,000 पाऊंड स्वरूप असणारा बालसाहित्यासाठीचा बुकर पुरस्कार खालीलपैकी कोणत्या वयोगटाला देण्यात येणार आहे? तर मित्रांनो हा कोणत्या वयोगटाला देण्यात येणार आहे? तर 8 ते 12 वर्ष मित्रांनो या वयोगटाला हा देण्यात येणार आहे. पहा, लक्षात ठेवा बुकर पुरस्कार. ऑक्टोबर 2025 मध्ये गंधार गौरव पुरस्कार हा कोणाला प्रदान करण्यात आला? तर लक्षात ठेवा मित्रांनो, निवेदिता सराफ. ऑप्शन क्रमांक 2 निवेदिता सराफ यांचं बरोबर उत्तर आहे. पहा, कोणत्या राज्य सरकारने अधिकृतपणे रोहूला राज्य मासा म्हणून घोषित केला आहे? बघा, जो काही रोहू मासा आहे हा खाण्यासाठी खूप छान आहे, त्याला राज्य मासा म्हणून घोषित केला आहे. तर पंजाब. ऑप्शन क्रमांक 1 पंजाब.
भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने 20 नोव्हेंबर 2025 रोजी केंद्र सरकारच्या विधेयक मंजुरीबाबत कोणावर कालमर्यादा नसल्याचं स्पष्ट केलं आहे. तर बघा राष्ट्रपती याचं बरोबर उत्तर आहे पहा राष्ट्रपती. धर्मेंद्र त्यांच्या आयुष्यातील पहिला चित्रपट कोणता आहे? बघा धर्मेंद्रचा पहिला चित्रपट आहे दिल भी तेरा हम भी तेरे हे पहिला चित्रपट आहे पहा. महाराष्ट्र सरकार कोणत्या विमानतळाला वॉटर टॅक्सीने जोडणार आहे? तर कोणतं विमानतळ आहे मित्रांनो? नवी मुंबई. ऑप्शन क्रमांक 3 नवी मुंबई. कोणत्या देशाने G20 परिषदेवर बहिष्काराची घोषणा केली? तर अमेरिकेने केलेली पहा. शेवटचा प्रश्न महाराष्ट्र राज्याचे विद्यमान कॅबिनेट कृषी मंत्री कोण आहेत? तर दत्तात्रय भरणे याचं बरोबर उत्तर आहे पहा. कोण आहेत? दत्तात्रय भरणे. पर्यंत आले असेल तर सर्वांचं हार्दिक स्वागत. तुम्हाला तुमच्या भविष्याची अतिशय काळजी पहा. करिअरबद्दल तुम्ही अतिशय चिंतेमध्ये आहात. तर मित्रांनो पहा, आपल्याला योग्य डायरेक्शनने अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे पहा. कारण की जर आपल्याला पुण्याला जायचं असेल, तर आपण बघा या ठिकाणी मुंबईची गाडी धरली, तर आपण जेवढं जास्त वेगाने जाणार, तितकं जास्त आपण आपल्या टार्गेटपासून लांब जाणार. त्यामुळं योग्य दिशा खूप महत्त्वाची असते बघा. त्यामुळे योग्य दिशेने अभ्यास करण्यासाठी आपण टोटल या ठिकाणी 10,000 प्रश्नांचे PDF तयार केलेले आहेत पहा. ह्या PDF मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी ₹249 पेमेंट केल्यानंतर एका मिनिटामध्ये मिळणार आहेत. यामध्ये तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत पहा. लिपिक पदासाठी त्याचबरोबर शिपाई पदासाठी तुम्हाला मिळणार आहेत. तुम्ही कोणताही फॉर्म भरला असेल, दोन्ही पण फॉर्म भरला असेल त्याची सुद्धा या ठिकाणी PDF मिळून जातील मित्रांनो. ₹249 तुम्हाला फोनपे, Google पे करायचे आहेत. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या PDF पाठवून देईल पहा. जास्त काही सांगत नाही. लवकरात लवकर फोनपे, Google पेमध्ये जा किंवा या नंबरला तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट पाठवा. मी तुम्हाला सर्व PDF या ठिकाणी पाठवून देईल. त्यामुळे लवकरात लवकर PDF घ्यायचे आहेत पहा. नंतर हॉल तिकीट आले, नंतर आपलं बघा या ठिकाणी पटकन ऑनलाईनची प्रोसिजर लई फास्ट असते पहा. लवकरात लवकर या ठिकाणी आपण जर अभ्यासाला लागलो, तर तोच आपलं रिव्हिजन जास्त होईल आणि जास्तीत जास्त आपल्याला त्याचा फायदा होऊन जाईल.